गडिंग्लज तालुक्यातील निलजी इथं ऊस पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचं उघडकीला आलंय। गडिंग्लज पोलिसांनी छापा टाकून सुमारे 3,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय। गडिंग्लज तालुक्यातील निलजी इथं एका शेतकऱ्यानं आपल्या ऊसाच्या फडात गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक सुरेश मोरे यांना 7 मार्च रोजी मिळाली। त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून छापा टाकण्यात आला। या छाप्यात निलजी इथल्या मल्लिकार्जुन कलप्पा वाककी यांच्या शेतातील गट क्रमांक 426 मध्ये ऊस आणि गहू पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचं आढळून आलं। 9.5 फूट उंचीची गांजाची रोपं पोलिसांनी जप्त केली। त्याची अंदाजे किंमत 3,80,000 रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे। या प्रकरणी गडिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। ही कारवाई पोलीस निरीक्षक अजयराव सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुरेश मोरे, पल्लवी पवार, हनुमंत नाईक, दत्तू खोत, अरुण पाटील, राजकुमार पाटील, रामदास किल्लेदार, गणेश कावळे, युवराज पाटील यांच्या पथकानं केली। या गांजाची विक्री कुणाला केली जात होती, या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक रामदास इंगवले यांनी पत्रकार परिषदेत दिली।